हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आपण क्लास 9 ची एक सिरीज सुरू केली होती. त्यातला आपला मॅथ्स 1 चा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हा चॅप्टर सुरू होता. याच्यातली आपण प्रॅक्टिस सेट 5.1 जी आहे ते ऑलरेडी कव्हर केला आहोत. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 चे काही एक्झाम्पल कव्हर करू आणि प्रॅक्टिस सेट 5.2 जो आहे तो आपण दोन व्हिडिओमध्ये डिवाइड करू. वर्ड प्रॉब्लेम राहणार आहे, थोडे मोठे राहू शकते, त्याच्यामुळे टोटल 10 क्वेश्चन आहे, त्याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम आपण फर्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बघा मग आता फर्स्ट क्वेश्चन काय. इन एन एनवलप देयर आर सम 5 रुपी नोट्स अँड सम 10 रुपी नोट्स. एक एनवलप आहे, एक पॉकेट आहे, त्याच्यामध्ये काही 5 रुपयाचे नोट आहे तर काही 10 रुपयाचे नोट आहे. टोटल अमाउंट ऑफ दिस नोट्स इज 350 रुपीज. यांचे जे टोटल पैसे आहे, अमाउंट जे आहे ते किती रुपये दिले आहे? 350 रुपीज. आता number of 5 rupee notes are less by 10 than number of 10 rupee note. जे 5 रुपयाचे नोट आहे ते 10 नी कमी आहे. कशापेक्षा? 10 रुपये नोटच्या. देन फाइंड द नंबर ऑफ 5 रुपी नोट अँड 10 रुपी नोट. आता बघा 5 रुपयाचे नोट किती होते आणि 10 रुपयाचे नोट किती होते, नंबर तुम्हाला फाइंड करायचा आहे. पहा मग आता याला कसं सॉल्व्ह करू आपण. सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ लेट. दुसरी पेन घेतो मी इथं. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, इथे लिहून घेऊ आपण लेट नंबर ऑफ 5 रुपीज नोट बी एक्स अँड एक मिनिट थोडी ब्राईटनेस वाढवून टाकतो. नंबर ऑफ 10 रुपी नोट बी वाय. 5 रुपयाचे नोट आपण एक्स घेतलो आणि 10 रुपयाचे नोट जे आहे ते आपण काय घेतलो? वाय. आता कंडिशन काय दिली आहे? टोटल अमाउंट जो आहे तुम्हाला तो 350 रुपये आहे. आता पहा, देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन कोणती आहे ते आपण पाहून घेऊ. टोटल अमाऊंट दिलाय, किती रुपये टोटल अमाऊंट आहे? तो 350 रुपये, 350 रुपये. आता याच्यामध्ये काही 5 रुपयाचे नोट आहे, काही 10 रुपयाचे नोट आहे. 5 रुपयाचे नोट आहे म्हणून आपण काय करू? 5x करू, प्लस 10 रुपयाचे नोट आहे म्हणून 10 आणि 10च्या नोटले काय घेतलो आपण? y. हा 10y करू. हे सगळे जे नंबर आहे 5 ने डिव्हिजिबल आहे. इथे लिहून घेऊ आपण डिवाइड बाय 5. हा जर 5 ने डिवाइड करून पाहू. 5x बाय 5 प्लस 10y बाय 5 इज इक्वल टू 350 बाय 5. हा काय येईल मग? x प्लस 2y इज इक्वल टू हा येते 70. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता अशाच प्रकारे आपल्याला सेकंड इक्वेशन पाहायची आहे. देअरफॉर पहा, आता सेकंड कंडिशन चांगली वाचून घेऊ आणि त्याच्याप्रमाणे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. का म्हणते? द नंबर ऑफ 5 रुपी नोट आर लेस बाय 10. 5 रुपयाचे जे नोट आहे ते 10 न कमी आहे. आपण पहा नंबर ऑफ 5 रुपी नोट का घेतलं? एक्स. आर लेस बाय 10 हे 10 न कमी आहे. कोणापेक्षा? 10 रुपयाच्या नोट पेक्षा. 10 रुपयाची नोट काय इथं? वाय. आपण एक काम करू, या वाय ला इकडे घेऊन येऊ, या 10 ला इकडे घेऊन येऊ, म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू हा प्लस -10 तिकडे गेल्यावर होईल +10. पहा मग आता नंबर ऑफ 5 रुपी नोट आर लेस बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपी नोट. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करू आपण? सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 काय लिहून घेऊ? पहा आता इक्वेशन मी 1 लिहून घेतो. हा इक्वेशन 1 मी लिहिलो. अरे कुठे गेला? या इक्वेशन 1 लिहितो. त्यानंतर इक्वेशन 2 त्याच्या खाली लिहून घेतो मी. हा इक्वेशन 2 त्याच्या खाली लिहिलो मी. यांचं काय करायचं आपल्याला? सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट करणे म्हणजे काय होते? साइन सेकंड इक्वेशनची चेंज. हा मायनसचा प्लस, हा प्लसचा मायनस. एक्स एक्स काय होऊन जाईल? कॅन्सल. y प्लस 2y हा किती होईल? 2y प्लस y हा होईल आपला 3y. 70 मायनस 10 म्हणजे हा किती होईल? 60. मग y इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 3 म्हणजे y इज इक्वल टू किती येईल आपला? 20. y ची व्हॅल्यू किती आली आपली? 20. आता पुट करू. पुट y इज इक्वल टू 20 इन इक्वेशन कोणत्यामध्ये पुट करू? 2 मध्ये. इक्वेशन 2 काय आहे पहा? x मायनस y इज इक्वल टू 10. x मायनस y च्या जागी का पुट करू आपण? 20 इज इक्वल टू 10. आता याला तिकडे घेऊन जाऊ. x -20 तिकडे गेल्यावर +20. 10 प्लस 20. x इज इक्वल टू 10 प्लस 20 म्हणजे किती? 30. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 30 आणि y ची व्हॅल्यू आली आपली 20. मग इथे लिहून घेऊ. का लिहायचा? याचा आन्सर कसा करायचा? जे आपण लेट घेतलं
तसा तसा तो सेम कॉपी करायचा आपल्याला. याचे आन्सर कसे लिहायचे शेवटी ते तुम्हाला सांगतो पहा. हा जो आहे जसाच्या तसा आन्सर का केलो मी पहिले कॉपी केलो म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बी एक्स आणि बी वाय याला कट करायचा. बी च्या जागी लिहायचा इज. 5 रुपयाची नोट किती आली, एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली 30 आणि वाय ची व्हॅल्यू किती आली 20. इज 30 आणि इज 20. बस अशा प्रकारचा जो आहे आपला हा पहिला क्वेश्चन जो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. एकदम इझी आहे. त्याच्यानंतर पाहू आपण, बघून घ्या पहिला क्वेश्चन. ओके, एवढा सॉल्व्ह केलं तर तुम्हाला फुल मार्क भेटून जाईल. त्यानंतर बघू आपण सेकंड क्वेश्चन. पहा मग आता सेकंड क्वेश्चन काय म्हणते. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा वाला भी. हा तर तुम्हाला येण्याचे बहुतच जास्त चान्स आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. याच्यामध्ये दोन टर्म कोणते कोणते आहे, वर्ड प्रॉब्लेम मध्ये कधी बी लक्षात ठेवा, दोन वेगळे वेगळे टर्म कोणते आहे तेच तुम्हाला माहित करायचे आहे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये एक 5 रुपयाची नोट आणि एक 10 रुपयाची नोट असे दोन वेगळे वेगळे टर्म होते. यावाल्या क्वेश्चन मध्ये डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन न्यूमरेटर. एक डिनॉमिनेटर आणि एक न्यूमरेटर असे दोन वेगळे वेगळे टर्म आहे. न्यूमरेटरला आपण एक्स घेऊ, डिनॉमिनेटरला आपण वाय घेऊ. इफ 1 is added to numerator and denominator, the ratio of numerator to denominator is 3:5. Find the fraction. पहा मग आता सगळ्यात पहिले लिहून घेऊ आपण सेकंड क्वेश्चन. याच्यामध्ये लेट न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स and denominator of fraction b y. न्यूमरेटर का घेतलो आपण x आणि डिनॉमिनेटरला का घेतलो आपण y. आता क्वेश्चन पाहून घ्या काय म्हणते. द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन ला का घेतलो आपण y. इज म्हणजे काय होते, इज इक्वल टू डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन म्हणजे काय होणार आहे, -1 होणार आहे. 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे काय होते 2. न्यूमरेटर काय आपला x. हेच झाली आपली पहिली कंडिशन. इथे लिहून घेऊ. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता पहा मग आता याला आपण रिअरेंज करून टाकू. कसा करू, या प्लस 2x इकडे आणल्यावर काय होईल -2x प्लस y इज इक्वल टू -1. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता काय म्हणते क्वेश्चन मध्ये पाहून घ्या. कुठे गेला, हा. इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. जुनावाला न्यूमरेटर होता आपला x, जुनावाला डिनॉमिनेटर होता आपला y. त्यांच्यामध्ये आपल्याला प्रत्येकामध्ये 1 ऍड करायचा आहे. जर 1 ऍड केलो, द रॅशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा रॅशो का बनते तर 3:5. फाइंड द फ्रॅक्शन. तर तुम्हाला फ्रॅक्शन काढायचं आहे. पहा मग आता इथे लिहून घेऊ आपण. आता पहा न्यू न्यूमरेटर इथे लिहून घेऊ. इफ 1 इज ऍडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, देअरफॉर न्यू न्यूमरेटर भेटेल आपल्याला आणि न्यू डिनॉमिनेटर भेटेल आपल्याला. आता न्यू न्यूमरेटर का होता, जुना न्यूमरेटर का होता आपला x, त्याच्यामध्ये आपण 1 ऍड केलो. जुना डिनॉमिनेटर का होता आपला y, त्याच्यामध्ये बी आपण 1 ऍड केलो. यांचा जो रॅशो बनताय तो किती बनताय तर 3:5. पहा मग आता यांचा रॅशो x प्लस 1 अपॉन y प्लस 1 इज इक्वल टू भेटत आहे आपल्याला 3:5. यांचा करायचा आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहा मग आता हा काय होईल, ब्रॅकेट देऊन देतो, बढिया वाटते थोडासा. 5 ब्रॅकेट मध्ये x प्लस 1, 3 ब्रॅकेट मध्ये y प्लस 1. आता 5 चा x सोबत, 5 चा 1 सोबत, 3 चा y सोबत, 3 चा 1 सोबत. 5 इंटू x म्हणजे किती 5x प्लस 5 इंटू 1 म्हणजे किती 5. 3 इंटू y म्हणजे किती 3y प्लस 3 इंटू 1 म्हणजे किती 3. आता 5x प्लस 3y प्लस 3y इकडे घेऊन येऊ, हा काय होईल -3y इज इक्वल टू 3. प्लस 5 तिकडे घेऊन जाऊ, हा होईल -5. 5x मायनस 3y इज इक्वल टू 3 - 5 म्हणजे किती -2. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2.
इक्वेशन 1 आहे आपल्याकडे आणि इक्वेशन 2 आहे. पहा आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 यांना सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह कराल? लिहून घेऊन पहिले जवळ इक्वेशन 1 ले जसं आहे तसं लिहून घेतो. पहा मी इथं आता याला कॉपी करतो, इथं पेस्ट करतो. इक्वेशन 2 ले बी लिहून घेतो मी, याला कॉपी करतो, त्याच्या खालीच पेस्ट करतो. थोडस बरोबर असं. आता पहा किती बड्या दिसत आहे. अरे तू कोण असं करतायस? पहा आता याला आपल्याला काय करायचं आहे? सॉल्व्ह. मग याला सॉल्व्ह कसा करू आता सांगा बरं. आता पहा इथं हा -3 आहे, इथं काही नाही म्हणजे काय राहते? 1 राहते. आता हा झाला इक्वेशन 1, हा झाला इक्वेशन 2. यांना काय करायचं? मल्टिप्लाय. हा 1 इकडे मल्टिप्लाय, हा 3 इकडे मल्टिप्लाय. 3चा याच्यासोबत, 3चा याच्यासोबत, 3चा याच्यासोबत, 1चा याच्यासोबत, 1चा याच्यासोबत, 1चा याच्यासोबत. करा मग मल्टिप्लाय. कसा होईल? 3 इंटू -2 म्हणजे -6x प्लस 3 इंटू 1 म्हणजे 3 y इज इक्वल टू मायनस 3 इंटू 1 म्हणजे 3. इक्वेशन नंबर 3. 1 इंटू 5 म्हणजे 5x मायनस 3 इंटू 1 म्हणजे 3y. 2 इंटू 1 म्हणजे 2. इक्वेशन नंबर 4. आता करून आपण ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 आणि 4 ले काय करतो मी? ऍड करतो. पुन्हा एक वेळा यांना लिहायला लागेल आपल्याला जसा आहे तसा. ऍड करता म्हणजे साइन वगैरे चेंज करायची काही आवश्यकता नाही. डायरेक्ट आपल्याला ऍड करायचा आहे. -3y प्लस 3y कॅन्सल. 6x मायनस 5x म्हणजे किती होईल? हा -x. -3 -2 -5 म्हणजे x इज इक्वल टू किती येईल आपला? 5. x इज इक्वल टू काय आला आपला? पुट करायचा आता आपल्याला x इज इक्वल टू 5. करतो मग. कशामध्ये पुट करू? सोपी कोणता दिसताय? 3 दिसताय का 4 दिसताय? कोणातही करा, आन्सर सारखाच येणार आहे. 1 सोपी आहे का रे? हा 1 सोपी आहे. इथं लिहून घेतो. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. काय इक्वेशन नंबर 1? -2x प्लस y इज इक्वल टू -1. पहा मग आता -2 x च्या जागी का पुट करू आपण? 5 प्लस y इज इक्वल टू -1. 5 दुने 10 म्हणजे -10 प्लस y इज इक्वल टू -1. आता -10 तिकडे गेल्यावर होईल +10. y इज इक्वल टू -1 प्लस 10. y इज इक्वल टू 10 तून 1 गेले तर किती राहिले? 9. आता न्यूमरेटर आला आपला 5 आणि डिनॉमिनेटर आला आपला 9. देअरफॉर द फ्रॅक्शन इज, आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये? फ्रॅक्शन इज 5/9. अशा प्रकारचा जो होता थोडासा मोठा क्वेश्चन आहे हा. आणि हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला एक्झाम मध्ये जो आहे 4 मार्कासाठी विचारण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे तुमच्या 9वीच्या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पाहू आपण नेक्स्ट वाला क्वेश्चन. आता हा वाला जो क्वेश्चन आहे एकदम बढिया आहे, सोपी क्वेश्चन आहे. द सम ऑफ द एज ऑफ प्रियंका अँड दीपिका. प्रियंका चोपडा आणि दीपिका पादुकोण यांची एज ची सम दिली आहे 34 इयर. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता पहा इथं 2 कॅरेक्टर कोणते आहे? 2 टर्म. एक आहे प्रियंका आणि दुसरी कोण आहे? दीपिका. मग इथं लिहून घेऊ आपण. पहा मग आता तिसरा. लेट प्रियंकाच टुडेज एज. आपल्याला टुडे आजची एज काढायची आहे. टुडेज एज बी x इयर. प्रियंका आपण x वर्षाची अशी कन्सिडर करू. दीपिकाच टुडेज एज. दीपिकाची आजची वय किती आहे? तर y इयर. प्रियंकाची आहे x इयर, दीपिकाची आहे y इयर. आता त्यांची तुम्हाला एज ची सम दिली आहे. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन काय? त्यांची एज, त्यांच्या एजची सम प्रियंका प्लस दीपिका इज इक्वल टू किती दिलाय? 34 इयर. हाच झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता काय म्हणते क्वेश्चन मध्ये? पाहून घ्या चांगला. पहा पहिला द सम ऑफ द एज. सम म्हणजे काय होते? प्लस. एज म्हणजे प्रियंका आणि दीपिका किती आहे? 34. आपण लिहून घेतलो. प्रियंका इज एल्डर टू दीपिका बाय 6 इयर. प्रियंका का घेतलो आपण? x. इथं लिहून घेऊ. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन प्रियंका का घेतलो आपण? x. इज म्हणजे लक्षात ठेवायचा इज इक्वल टू. प्रियंका इज एल्डर म्हणजे काय होते? मोठी म्हणजे काय होईल? +6. प्रियंका इज एल्डर टू दीपिका म्हणजे काय? आपली y. म्हणजे x इज इक्वल टू y +6.
प्रियंका इज एल्डर टू दीपिका, एल्डर म्हणजे प्लस टू दीपिका बाय किती इयर, 6 इयर. म्हणून लिहिलो x इज इक्वल टू वाय प्लस 6 प्लस वाय ला इकडे घेऊन येऊ, x मायनस वाय इज इक्वल टू 6. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, याला काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचा. कसा करून पहा मग. आता डायरेक्ट लिहून टाकून आपण ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 लिहून घेतो x प्लस वाय इज इक्वल टू 34. इक्वेशन 2 लिहून घेतो x मायनस वाय इज इक्वल टू 6. ऍडिंग करायची आहे, वाय वाय कॅन्सल, x प्लस x म्हणजे 2x, 34 प्लस 6 म्हणजे 40. 2 मल्टिप्लाय वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. x इज इक्वल टू 40/2, x इज इक्वल टू 20. पुट करा इक्वेशन 1 मध्ये, पुट x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1 लिहून घ्या, x प्लस वाय इज इक्वल टू 34. x च्या जागी पुट करा 20, बाकी जसाच्या तसा, प्लस 20 ला तिकडे घेऊन जा, y इज इक्वल टू 34 मायनस 20, y इज इक्वल टू होईल आपला 14. संपला विषय. पहा मग आता शेवटी आन्सर. आन्सर कसा लिहायचा तुम्हाला सांगितलंच होतो. हा जसा दिसताय तसा तसा हा का करायचा, लिहून घ्यायचा इकडं. आता मी का करतो, कॉपी करतो. मी कॉपी करायला थोडासा हुशार आहे म्हणून मी कॉपी करतो. तुम्ही कॉपी नाही करायचा, तुमची कॉपी केलं तुमचे मार्क कटून जाते, पण माझे मार्क नाही कटणार आहे म्हणून मी का करतो, कॉपी करतो. याले का करतो मी, मोठा घे मोठा. आता बी काटतो, बी काटतो बरोबर आहे. बी च्या जागी काय लिहितो मी, इज. इज एक्स च्या जागी एक्स चा उत्तर लिहितो आणि वाय च्या जागी वाय चा उत्तर लिहितो. एक्स ची व्हॅल्यू आली 20 म्हणून इथं लिहितो 20, वाय ची व्हॅल्यू आली 14 म्हणून इथं लिहितो 14. झाला, संपला विषय. हा एवढा जो आहे आपला हा अशा प्रकारचा आन्सर राहील तिसऱ्या क्वेश्चनचा. त्याच्यानंतर आपण पाहू आता चौथा क्वेश्चन. पहा रे मग आता, द टोटल नंबर ऑफ लायन अँड पिकॉक इन अ सर्टन झू इज 50. एक झू आहे, प्राणी संग्रहालय आहे, त्याच्यामध्ये काही लॉयन आहे आणि काही पिकॉक आहे. तर त्याच्यामध्ये टोटल नंबर किती लॉयन आहे ना किती पिकॉक आहे ते देऊन नाही आहे, पण आपल्याला लॉयन आणि पिकॉकची जर प्लस कराल तर 50 येते असा देऊन आहे. टोटल नंबर ऑफ देअर लेग्स, त्यांच्या पायांची जी आहे ते पायांची त्यांची टोटल दिली आहे किती आहे 140. आता मला सांगा पिकॉक म्हणजे मोर, मोराले किती पाय राहतात रे, तर 2 पाय. लॉयन, लॉयनले किती पाय राहतात रे, तर 4 पाय. आता असं नको म्हणा का लॉयनले 3 पाय राहतात, सर लॉयन लंगडा होता. आता लंगडा राहिला तरी त्याला पाय नाही राहत का, लरी लॉयनले किती राहील तुम्हाला 4च पाय राहील. पहा मग आता इथं लिहून घेऊ आपण. सगळ्यात पहिले 2 टर्म कोणते कोणते याच्यामध्ये, फोर्थ वाला क्वेश्चन होऊन आपला हा 2 टर्म कोणते कोणते याच्यामध्ये. पहिला टर्म आहे आपला लॉयन आणि दुसरा टर्म कोणता आहे आपला पिकॉक. लेट नंबर ऑफ लॉयन बी एक्स अँड नंबर ऑफ पिकॉक बी वाय. देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार त्यांची टोटल दिली आहे तुम्हाला लॉयन आणि पिकॉकची. लॉयन म्हणजे आपण घेतलो एक्स, पिकॉक म्हणजे घेतलो आपण वाय, इज इक्वल टू किती दिला आपल्याला 50. इक्वेशन नंबर 1. देअरफॉर आता सेकंड कंडिशन बाय शिअकॉन्ड कंडिशन, शिअकॉन्ड कंडिशन. पहा आता सेकंड कंडिशन नुसार काय, त्यांची लेग्सची टोटल दिली आहे, त्यांच्या लेग्सची टोटल दिली आहे तुम्हाला 140. आता लॉयन, लॉयन म्हणजे काय घेतलं आपण एक्स, पिकॉक म्हणजे काय घेतलं आपण वाय. आता मला सांगा लॉयनले किती पाय राहते, तर 4 पाय म्हणून आपण लिहू 4x प्लस पिकॉकले किती राहते तर 2 पाय म्हणून लिहू आपण 2y. आता हे सगळा जो आहे 2 न डिवाइड डिव्हिजिबल आहे, मग इथं लिहून घेऊ डिवाइड बाय 2. 2 न डिवाइड केलो तर हा काय होईल 4x/2 प्लस 2y/2 इज इक्वल टू 140/2. आता 2x 4x/2 म्हणजे किती होईल 2x, 2 2 4, 2 2 कॅन्सल इज इक्वल टू इतर आला फक्त y. हा किती येते याचा आन्सर 70. 70 2 140. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे, का करायचा सॉल्व्ह करायचा, सबस्ट्रॅक्ट करून टाकून आपण. पहा मग आता इथं लिहून घेतो मी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. आता मी काय करतो यात इक्वेशन 2 पहिले लिहून घेतो.
2x प्लस वाय इज इक्वल टू 70. त्याच्यानंतर लिहितो इक्वेशन 1, x प्लस वाय इज इक्वल टू 50. कसाही लिहिला तरी उत्तर तर सारखाच येणार आहे, पण हा थोडासा तुम्हाला जो आहे मायनस मध्ये उत्तर नाही. आता हा प्लस एक्स का होईल मायनस, प्लस वाय का होईल मायनस, प्लस 50 का होईल मायनस. जेव्हा मी सबस्ट्रॅक्ट करतो सेकंड इक्वेशनचे साइन का होते चेंज, वाय वाय का होऊन जाईल कॅन्सल. 2x मधून 1x गेला तर करायला फक्त x. 70 मधून 50 गेले तर राहिले 20. x ची व्हॅल्यू काय किती आली आपली 20. x इज इक्वल टू 10t. आता पुट करायचं आहे आपल्याला. पुट x इज इक्वल टू 10t इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1, x प्लस वाय इज इक्वल टू 50. x ची जागी का पुट कराल 10t प्लस वाय इज इक्वल टू 50. आता प्लस 20 तिकडे गेल्यावर होईल मायनस 20. y इज इक्वल टू 50 मायनस 20, y इज इक्वल टू 30. संपला विषय. शेवटी का करायचा, आन्सर लिहायचा. हे जसे आहे तसे तसे का करून टाकायचे, इथं कॉपी. मी कॉपी करतो, तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर आहे. आता bx by कट करून टाकायचा. b च्या जागी लिहायचा इज, b च्या जागी लिहायचा इज. x ची उत्तर किती आली 20 म्हणून 20, y चा उत्तर आला किती 30 म्हणून 30. संपला विषय. एवढा जो आहे आपला चौथा क्वेश्चन आहे, आन्सर झाला. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट वाला 5वा क्वेश्चन. पहा मग आता 5वा क्वेश्चन. संजय गेट, थोडासा मोठा करून जर तुम्हाला दिसत नसेल तर कुठे गेला, हा पहा आता. संजय गेट फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर, देअर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी. एक संजय नावाचा पोरगा आहे, त्याला का भेटताय, तो कुठेतरी एक काम करत आहे. समजा का तो आता एका जागी काम करत आहे तर त्याला काहीतरी पगार भेटत आहे आणि त्याचा दरवर्षी काहीतरी त्याची पगारामध्ये वाढ होत आहे. त्यानंतर आफ्टर 4 इयर हिज मंथली सॅलरी वॉज 4500 रुपीज. आता पहा 4 वर्षानंतर त्याची मंथली सॅलरी जी होती ती किती होती 4500 रुपीज. आफ्टर 10 इयर हिज मंथली सॅलरी बिकम 5400 आणि 10 वर्षानंतर 4 वर्षानंतर 4500 रुपये झाली महिना आणि 10 वर्षानंतर किती झाली तर 5400 रुपये. देन फाइंड द ओरिजिनल सॅलरी अँड इयरली इन्क्रीमेंट. दोन टर्म कोणते कोणते आहे, एक आहे सॅलरी वर्षाची, महिन्याची सॅलरी आणि इयरली इन्क्रीमेंट. पहा मग आता समजा का आता एखादा हाय पिंकू, हा पिंकू जो आहे माझ्याकडे समजा का नोकरीला आहे. या पिंकूले समजा का मी देता आता 1000 रुपये. किती रुपये महिना देता 1000 रुपये. याला का म्हणलं, तू जर चांगला काम करशील तर दरवर्षी जे आहे तुझ्या पगारामध्ये मी दरवर्षी 100 रुपयानं वाढ करतो. किती रुपयानं वाढ करतो 100. तुला पगार किती देतो महिन्याचा 1000 रुपये आणि दरवर्षी कितीनं वाढ करतो मी 100 रुपयानं. पहा मग आता पहिल्या वर्षी 1 वर्ष झाल्यानंतर 1 साल बाद, ठीक आहे, 1 साल बाद याची किती रुपये वाढल 100 रुपये. 2 वर्षानंतर 1000 रुपये तर तेवढीच पगार आहे, याची पगार तर तेवढाच राहणार आहे, फक्त याचे पैसे वाढणार आहे. 1 वर्षानंतर 100 वाढले. 2 वर्षानंतर किती वाढल 200 रुपये. 3 वर्षानंतर किती वाढल 300 रुपये. 4 वर्षानंतर किती वाढल 400 रुपये. आता 4 वर्षानंतर 400 वाढल तर त्यालाच आपण असं लिहू शकतो का 2 वर्षानंतर 200 म्हणजे 2 इंटू 100. 2 वर्षानंतर 100 2 वेळा वाढले. 1000 रुपये तर कॉन्स्टंट आहे, प्लस 3 वर्षानंतर 3 इंटू 100, याला आपण 1 इंटू 100 लिहू शकतो. 4 वर्षानंतर 4 इंटू 100. तसाच 10 वर्षानंतर किती होईल मग 10 इंटू 100. तशाच प्रकारे आता इथं जो आहे तो संजय आहे. 1000च्या जागी संजयची सॅलरी आपण कन्सिडर करू x आणि त्याचा इयरली इन्क्रीमेंट जो आहे 100च्या जागी आपण कन्सिडर करू y. मग आता 1 वर्षानंतर x प्लस 1y होईल. 2 वर्षानंतर x प्लस 2y होईल. 3 वर्षानंतर x प्लस 3y होईल. 4 वर्षानंतर x प्लस 4y होईल. 10 वर्षानंतर x प्लस 10y होईल. आता तुम्हाला दिलाय का x प्लस 4y 4 वर्षानंतर त्याचा पगार होत आहे 4500 रुपये आणि 10 वर्षानंतर त्याचा पगार होत आहे 5400 रुपये. बस झाला. x प्लस 4y इज इक्वल टू 4500, x प्लस 10y इज इक्वल टू 5400. हे दोन आपले इक्वेशन बनले. फक्त तुम्हाला आता थोडंसं लिहा लागेल.
समजलं ना कसं केलं, पाहून घ्या एक वेळा. त्याच्यानंतर आता इथं लिहून घेऊ आपण 5वा क्वेश्चन. लेट संजय's monthly income be rupees X and his yearly increment be rupees Y. इयरली इन्क्रीमेंट का केलो आपण Y आणि मंथली इन्कम काय होती त्याची X. आता पहा, देअरफॉर बाय फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशन नुसार किती वर्षानंतर म्हणते, 4 वर्षानंतर. मंथली इन्कम तर Xच होती, 4 वर्षानंतर 4Y वाढली, इज इक्वल टू किती झाला तर 4500 रुपये. इक्वेशन नंबर 1. देअरफॉर बाय सेकंड कंडिशन किती वर्षानंतर होता, 10 वर्षानंतर. मंथली इन्कम तर तेवढीच होती X, 10 वर्षानंतर 10Y झाली, टोटल किती भेटत आहे त्याला तर 5400 रुपये. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. X चा कोएफिशिएंट 1 आहे, X चा कोएफिशिएंट 1 आहे. सॉल्व्ह करता येते आपल्याला, का करून डायरेक्ट आपण सबट्रॅक्ट. इथं लिहून घेतो मग मी सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2 पहिले लिहून घेतो. X प्लस 10Y इज इक्वल टू 5400. 1 नंतर लिहितो X प्लस 4Y इज इक्वल टू 4500. मायनस करायचा आहे तर सेकंड इक्वेशनची साइन काय होणार आहे, चेंज. हा प्लस X तर हा मायनस, प्लस तर मायनस, प्लस तर मायनस. X कॅन्सल. 10तून 4 गेले तर राहिले 6. 5400 मधून 4500 गेले तर राहिले 900. 6 मल्टिप्लाय वाला इकडे गेला होईल तर डिवाइड. Y इज इक्वल टू 900/6. Y इज इक्वल टू 150 आला. 150 हा झाला आपला आन्सर. आता पुट Y इज इक्वल टू 150 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय पहा आता, X प्लस 4Y इज इक्वल टू 4500. X प्लस 4 इंटू Y च्या जागी 150. चांगला लिहून देतो क्या, 150 इज इक्वल टू 4500. X प्लस 4 इंटू 150 म्हणजे किती होईल, 600 इज इक्वल टू 4500. प्लस वाल्याला तिकडे घेऊन जा, मायनस होईल. X इज इक्वल टू 4500 मायनस 600. मग X इज इक्वल टू किती, 3900. मग त्याची मंथली सॅलरी जी होती 3900, वर्षाला इन्क्रीमेंट तरी होता किती होता, 150 रुपये. पहा मग आता मी 20 बरोबरच त्याला सॅलरी देत होतो, तुम्ही म्हणले एवढूशे पगार देता कसं, 1000 रुपये महिना, 100 रुपये वाढवता का त्याचे. आता त्याचा मला किती देता रे संजयला, पहा बरं, फक्त 3900 रुपये देत आहे. बी काटाचा, बीच्या जागी काय लिहायचा, इज. बीच्या जागी काय लिहायचा, इज. X काटाचा, Y काटाचा. X च्या जागी काय लिहायचा 3900, Y च्या जागी काय लिहायचा 150. ओके, अशा प्रकारचा जो आहे आपला 5वा क्वेश्चन आहे. हे झाले आपले प्रॅक्टिस सेट 5.2 मधले पहिले 5 क्वेश्चन. आता नंतरचे जे 5 क्वेश्चन आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सबका साथ सबका विकास, तुमच्या सगळ्या मित्रांचा विकास होऊ द्या. थँक्यू सो मच.